जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आलेल्या महाराष्ट्राच्या दोन्ही वीरपुत्रांचं पार्थिव आज महाराष्ट्रात दाखल होणार आहे। त्यामुळे दोघांवर आजच लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। दोघांचे पार्थिव दिल्लीहून पुण्याला येणार आणि तिथून हेलिकॉप्टरनं त्यांच्या मूळ गावी रवाना होणार। जम्मूतल्या नगरोटात दहशतवाद्यांशी लढताना पंढरपूरचे मेजर कुणाल गोसावी आणि नांदेडचे संभाजी कदम शहीद झाले। संभाजी कदम यांना वीरमरण आल्यानंतर गावात शोककळा पसरली आहे। कदम कुटुंबीय आणि जानापुरी शोकसागरात बुडालेला आहे। संभाजी कदम हा यशवंत कदम यांचा एकुलता एक मुलगा होता। आपल्या मुलाला वीरमरण आलं असलं तरी गावातील प्रत्येक मुलानं देशसेवेसाठी सैन्यात भरती व्हावं अशी प्रतिक्रिया संभाजी यांचे वडील यशवंत कदम यांनी दिली आहे। मला काल 10 वाजता कळाली। एक साहेबांना फोन केला तिकडून, संभाजी कदमचे वडील हा का म्हणजे नको सर म्हणलं, मार लागला म्हणजे त्याला, एवढंच म्हणलं। मग पुन्हा मी डबल फोन लावून विचारलं, खरं सांगा मला गोळी लागली म्हणजे। तिसरा साहेबांना फोन केला, ते शहीद झाले। आणि असं मरण येऊ, वीरमरण येऊ। शहीद मेजर कुणाल गोसावी यांच्यावरती पंढरपुरातल्या त्यांच्या शेतातच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। कुणाल गोसावी ज्या शाळेत शिकले त्या पंढरपूरच्या कुमठेकर प्रशालेत त्यांना आदरांजली वाहण्यात आली। सर्व विद्यार्थ्यांनी त्यांना विनम्र अभिवादन करून श्रद्धांजली वाहिली। कुणाल यांच्या हौतात्म्याचे वृत्त पसरता संपूर्ण पंढरपुरावर शोककळा पसरली। केंद्र सरकार मुंबईवर चांगलेच उदार झाल्याचं दिसतंय। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी MUTBच्या फेज 3 ला मंजुरी दिली आहे। 10,947 कोटींचा हा प्रकल्प आहे। येत्या 5 वर्षात हा प्रकल्प पूर्ण होईल। मुंबई उपनगरीय रेल्वे सेवेच्या 3ही मार्गांवरचे महत्त्वाचे प्रकल्प MUTB 3 मुळे तातडीनं मार्गी लागतील। पश्चिम रेल्वे मार्गावर तसंच मध्य रेल्वेवर काही रेल्वे मार्गाचं विकास कार्य या प्रकल्पाअंतर्गत होणार आहे। विरार डहाणू कर्जत पनवेल मार्ग तसंच कळवा ऐरोली दरम्यान मोठा फायदा होणार आहे। नगरपालिका निवडणुकांपाठोपाठ आता महापालिका निवडणुका जिंकण्यासाठी भाजपनं व्यूहरचना आखली आहे। येत्या 10 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येत आहेत। मुंबई ठाणे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या हस्ते 2 भूमिपूजन समारंभ संपन्न होणार आहेत। त्यामध्ये वडाळा ते घाटकोपर, ठाणे कासार वडवली, मेट्रो 4 आणि विरार वांद्रे उन्नत रेल्वे मार्ग प्रकल्पाचं भूमिपूजन त्यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे। या निमित्तानं भाजपचा महापालिका निवडणूक प्रचाराचा नारळ फुटणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। मुंबईतील फुटपाथची अवस्था भीषण आहे अशी कबुली खुद्द मुंबई महापालिकेचे आयुक्त अजय मेहता यांनी दिली आहे। फुटपाथच्या बिकट अवस्थेमुळे माझ्या वृद्ध आई-वडिलांना बाहेर फिरायला न्यायला भीती वाटते असंही त्यांनी सांगितलं। I have old parents who stay with me. My father is about 92 and mother is 88. I dare not take them for a walk on a footpath. It's scary. And I keep telling my ward officer, please take your parents for a walk on the footpath and then come and tell me if your footpath is correct. You will trip over. We need to do something for the footpath. I have definitely no two minds about that, and we are at it, and I suppose we will succeed. मुंबई महापालिकेसाठी आता शिवसेना भाजप हे दोन्ही पक्ष कामाला लागल्याचे चित्र आहे। किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा मुंबई मनपातल्या सत्ताधारी पक्षावर माफियागिरीचा आरोप केलाय। खड्डेमुक्त मुंबई, माफिया मुक्त मुंबईसाठी लढा देणार जे आमच्या सोबत नाहीत त्यांच्याशिवाय लढू असंही ते म्हणाले। तर शिवसेनेच्या नगरसेवकांनी सोमय्या यांच्या या विधानाची अक्षरशः थट्टा केली। स्वबळावर हे सुस्पष्ट बोललं पाहिजे त्यांनी। आम्ही स्वबळावर लढणार असं नाही, ते बोलू शकत नाहीत। त्यामुळे उगाच नको तिकडे बेडक्या फुगवायच्या आणि वाटेल तसं संभ्रम ह्या मुंबईमध्ये करून ठेवायचं आणि मी काहीतरी करतोय हे जर त्यांना त्यांच्या पक्षाला दाखवायचं असेल तर तो त्यांचा विषय आहे। राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या 2,154 कोटी रुपयांच्या शिष्यवृत्तीवर पाणी सोडावं लागलं आहे। राज्य सरकारनं या रकमेवर दावा न केल्यानं केंद्र सरकारनं ही रक्कम आपल्या राज्याला न देता इतर राज्यांकडे वळवली आहे।
एकीकडे राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित असताना राज्य सरकारला यासाठीच मिळणारे 2154 कोटी रुपये मिळू शकलेले नाहीत. काँग्रेसचे माजी मंत्री नारायण राणे विरुद्ध विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील असा कलगीतुरा रंगलेला आहे. विखे पाटलांचं विरोधी पक्षनेतेपद काढून घेण्याची मागणी राणेंनी केली आहे. तर राणेंनी आपली मतं पक्षाच्या व्यासपीठावर मांडावीत असं विखेंनी स्पष्ट केलं आहे. युतीच्या फॉर्म्युलाप्रमाणे औरंगाबादच्या महापौर आणि उपमहापौर यांनी राजीनामा दिलाय. शिवसेनेचे त्र्यंबक तुपे यांनी महापौर पदाचा राजीनामा दिलाय, तर भाजपचे प्रमोद राठोड यांनी उपमहापौर पदाचा राजीनामा दिला आहे. निवडणुकीच्या वेळी ठरलेल्या पद्धतीनुसार पहिला 1.5 वर्ष शिवसेनेचा महापौर राहणार होता आणि त्यानंतर हे पद भाजपला जाणार होतं. सुरुवातीला दोन्ही पक्षात झालेल्या वादानंतर राजीनामा होणार नाही असंच चित्र होतं. मात्र वाद निवळला आणि ठरल्यानुसार 1 महिना का होईना महापौरांनी राजीनामा दिलाय. तब्बल 7 वर्षांनंतर भाजपला औरंगाबादचं महापौर पद मिळणार आहे. ठाणे शहरात महापालिकेनं रस्ता रुंदीकरण मोहीम हाती घेतल्यानंतर आता शहरातील अनधिकृत बार, लॉज, गॅरेज यांच्यावरती कारवाई सुरू केलेली आहे. कारवाईसाठी पालिकेने 10 पथकं तयार केली. त्यांच्या माध्यमातून शहराच्या विविध भागात तोडकाम करण्यात आलं. आनंदनगरपासून चेकनाका इथून घोडबंदर रोडवरील गायमुखपर्यंत तोडकाम करण्यात आलंय. पालिकेनं सुरू केलेल्या कारवाईमुळे लॉजवरील तसेच बारमधील अवैध धंद्यांना आळा बसेल. या कारवाई दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कारवाईवर प्रथमच ड्रोन कॅमेराचंही चित्र होत आहे. युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते कल्याणच्या वायलेनगर इथे मुंबई विद्यापीठ उपकेंद्राजवळच्या फुटपाथमधील ओपन जिमचं उद्घाटन होणार आहे. मात्र ही जिम फुटपाथवर थाटण्यात आल्यानं उद्घाटनाआधीच वादात सापडली आहे. मनसेनं या जिमला विरोध केलाय. आयुक्त सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा आरोप मनसेनं केलाय. फुटपाथवर जिम थाटल्यामुळे नागरिकांनी चालायचं कुठून असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. केडीएमसीचे महापौर राजेंद्र देवळेकर यांच्या महापौर स्वेच्छा निधी आणि महापालिकेच्या निधीमधून मनपाच्या विविध क्षेत्रात विविध ठिकाणी जिम बसवल्या आहेत. शिक्षण मंत्र्यांसह शिक्षण विभागातील मंत्री आस्थापनेवर असणाऱ्या 70 कर्मचाऱ्यांनी कॅशलेस व्यवहार करण्याचा निर्णय घेतलाय. एसबीआय बरोबर शिक्षण मंत्र्यांनी बैठक घेतली. या बैठकीनंतर एसबीआयचे ई-वॅलेट वापरणार आहेत. यात मंत्र्यांपासून शिपायापर्यंत सारेच जण कॅशलेस व्यवहार करणार आहेत. जास्त व्यवहार करणाऱ्या कर्मचाऱ्याचा बेस्ट कर्मचारी म्हणून सत्कार करण्यात येणार आहे. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सावित्रीबाई फुले नाट्यगृहाची पाहणी करत तिथल्या सोयी सुविधांचा आढावा घेतला. काही दिवसांपूर्वी नाट्य कलावंत सुमित राघवन यांनी फुले नाट्यगृहाच्या असुविधेबद्दल एक व्हिडिओ व्हायरल केला होता. त्यानंतर पालिका प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला. सत्ताधाऱ्यांनाही टीकेला सामोरं जावं लागलं. थेट मातोश्रीपर्यंत हा विषय गेल्यानं कल्याण डोंबिवलीमध्ये एका कार्यक्रमाच्या निमित्तानं आदित्य ठाकरे आले असता त्यांनी स्वतः सावित्रीबाई फुले नाट्यगृहाचा अचानक पाहणी दौरा केला. यावेळी तिथल्या सर्व कर्मचारी आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेत दोन्ही फुले आणि अत्रे नाट्यगृहांच्या दुरुस्ती आणि इतर कामाबद्दल तसंच सोयी सुविधांबाबत माहिती जाणून घेतली. कलाकार आणि प्रेक्षक यांना समाधान मिळण्याच्या दृष्टीनं त्यांनी काही सूचनाही अधिकाऱ्यांना दिल्या. मराठा आरक्षण समन्वय समिती महाराष्ट्र राज्याची वाशीमध्ये बैठक घेण्यात आली. यात मराठा संघाच्या 42 संघटनांनी सहभाग घेतला. यात 9 मुद्दे निश्चित करण्यात आले. यात कोपर्डी प्रकरणाचा 6 महिन्यात जलद निकाल लागावा, गड किल्ल्याचे विकास आणि संवर्धन करावं, शिवस्मारकाचं काम सुरू करावं, मराठा समाजाला मराठा म्हणून आरक्षण मिळावं, शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, अॅट्रॉसिटी कायद्यात बदल करावा या मागण्या प्रमुख मांडण्यात येणार आहेत. येत्या हिवाळी अधिवेशनात शिवसेना भाजप शासनानं जर याबाबत निर्णय घेतला नाही तर मात्र मुंबईमधला मोर्चा हा मूक मोर्चा नसणार आहे. शिवाजी महाराजांप्रमाणे गनिमी कावा वापरून पुढील हालचाली मराठा समाज करेल असा इशारा यावेळी देण्यात आला. संभाजी ब्रिगेडनं आता राजकीय क्षेत्रात उडी घेतली आहे. वांद्र्याच्या रंगशारदा सभागृहात संभाजी ब्रिगेड या राजकीय पक्षाची अधिकृत घोषणा करण्यात आली. या पक्षाचे अध्यक्ष मनोज आखरे यांनी प्रसार माध्यमांसमोर संभाजी ब्रिगेड पक्षाची घोषणा केली. यावेळी प्रवक्ते गंगाधर, शिवानंद आतुणे, मुंबई कार्याध्यक्ष अजय यादव आणि राज्यभरातून आलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. संभाजी ब्रिगेड राज्यात मुंबईसह होणाऱ्या आगामी 18 महानगरपालिका निवडणुका लढवणार आहे. मराठा दलित ओबीसी मोर्चानंतर लातूर शहरात मुस्लिम समाजाच्या वतीनं भव्य मूक मोर्चा काढण्यात आला. आरक्षणाच्या प्रमुख मागणीसाठी हा मूक मोर्चा काढण्यात आला. शहरातल्या गंज गोलाईतून निघालेला हा मोर्चा गांधी चौक, अशोक हॉटेल, शिवाजी चौक,
मार्गे ईदगाह मैदानापर्यंत निघाला। या मोर्चाचं वैशिष्ट्य होतं ते सर्वात पुढे एका वाहनावर असलेला तिरंगा झेंडा। तिरंगा झेंड्याशिवाय दुसरा कोणताच झेंडा या मोर्चात नव्हता। मुस्लिम समाजाला शिक्षण, नोकरीत आरक्षण द्यावं, सच्चर समितीच्या शिफारशी लागू कराव्यात, मुस्लिम पर्सनल लॉमध्ये शासनानं हस्तक्षेप करू नये, गोवंश हत्याबंदीचा वापर समाजावर अत्याचारासाठी केला जातोय त्यावर नियंत्रण आणावं, या प्रमुख मागण्या यावेळी मोर्चेकऱ्यांनी केल्या। नोटाबंदीच्या घोषणेनंतर आलेल्या पहिल्याच मासिक पगाराच्या दिवशी अनेक नोकरदारांच्या बँक खात्यांमध्ये पगाराची रक्कम जमा झाली आहे। त्यामुळे खर्चासाठी पैसे काढण्यासाठी एटीएममध्ये पुन्हा रांगा लागल्याचं चित्र शहरात दिसू लागलंय। खात्यातील रक्कम काढण्यासाठी नोकरदार आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना पुढचे 2 आठवडे कष्टाचे जाणार असल्याचे संकेत आहेत, कारण प्रत्येक बँकेला नव्या छापलेल्या नोटा रिझर्व्ह बँकेकडून पुरेशा प्रमाणात मिळालेल्या नाहीत। सर्वाधिक वेतन खाती ज्या बँकांमध्ये आहेत अशा बँकांना प्राधान्यानं नोटा देण्याचं धोरण रिझर्व्ह बँकेनं आखल्यानं इतर बँकांच्या ग्राहकांची परवड होण्याची शक्यता आहे। त्यामुळे पगारदारांनी शक्यतो प्लास्टिक मनीचाच वापर करावा, तसंच आपल्या खात्यातून गरजेपुरतेच पैसे काढावे हेच योग्य ठरेल। नागपूरच्या शंकरनगर चौकातील क्लाउड 7 बारमध्ये आमदार पुत्रांनी घातलेला धिंगाणा गाजत असताना शहराच्या अन्य एका बारमध्ये सशस्त्र हल्लेखोरांनी तोडफोड केल्याची घटना उघडकीस आली आहे। दिघोरी उमरेड रोड येथील V2 बारमध्ये घुसून चेहरा झाकलेल्या सशस्त्र हल्लेखोरांनी केलेली तोडफोड सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे। या घटनेनंतर परिसरात दहशतीचं वातावरण होतं। गेल्या काही दिवसात नागपुरात बारमध्ये होणाऱ्या गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाली आहे। गडचिरोली जिल्ह्यात उत्तम वन आणि वन्यजीव यासाठी प्रख्यात असलेल्या आलापल्ली वन विभागात वाघाची शिकार झाल्याचं प्रकरण उजेडात आलंय। मुख्य म्हणजे यात वन कर्मचाऱ्यांचा सहभाग आढळल्यानं वन अधिकारी हाय अलर्टवर आहेत। गुड्डूर परिसरात वाघाच्या कातडी आणि नखांचा सौदा करत असल्याप्रकरणी तिथल्या पोलिसांनी 2 व्यक्तींना ताब्यात घेतलं। या प्रकरणाची चौकशी करत तेलंगणा पोलिसांचं एक पथक आलापल्ली इथं पोहोचलं। या प्रकरणाच्या तपासात आलापल्ली वन विभागाअंतर्गत पेरमिली वनक्षेत्रातील कोंदावाही बीटातील राखीव वनक्षेत्र क्रमांक 66 मध्ये एका वाघाची शिकार करून त्याच्या कातडीची तस्करी करण्यात आल्याची धक्कादायक घटना उजेडात आली। या घटनेमध्ये अन्य 11 आरोपींसोबतच या प्रकरणात 2 वनरक्षकांचाही सहभाग असल्याचं उघडकीस आलं आहे। मुंबईतील फोर्ट परिसरातील JK सोमाणी या इमारतीला रात्री आग लागली। इमारतीच्या 2ऱ्या आणि 3ऱ्या मजल्यावर ही आग लागली। इमारतीच्या 3ऱ्या मजल्यावर प्रथम आग लागली आणि त्यानंतर आगीनं रौद्ररूप धारण केलं। अग्निशमन दलाच्या 20 गाड्या आणि 16 पाण्याचे टँकर्स तातडीनं घटनास्थळी पोहोचले। या आगीमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्याचं वृत्त अद्याप आलेलं नाही। नवी मुंबईमध्ये तळोजा MIDC मधल्या निडिलॅक्स फाईन केम या केमिकल कंपनीला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाला यश आलंय। काल संध्याकाळी 4च्या सुमाराला ही आग लागली होती। कंपनीमध्ये केमिकलचं मिश्रण असल्यानं आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाला शर्थीचे प्रयत्न करावे लागले। अग्निशमन दलाच्या 10 गाड्या आगीवर नियंत्रण मिळविण्याकरता युद्ध पातळीवर प्रयत्न करत होते। दरम्यान बाजूलाच असलेल्या दीपक फर्टिलायझर कंपनीनं पाणी दिल्यानं आग आटोक्यात ठेवणं अग्निशमन दलाला शक्य झालं। यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र आगीचं कारण अजूनही समजू शकलेलं नाही। वाघाची शिकार करणाऱ्या बहेलिया गँगचा प्रमुख कुट्टू पारधी याला पकडण्यात पोलिसांना यश आलंय। कट्टू पारधीला पोलिसांनी उत्तर प्रदेशातील लखीमपूर खैर गावातून अटक केली आहे। कट्टूला वाघाच्या शिकारी प्रकरणी कटंगी येथून अटक केली होती। तुमसर तालुक्यामध्ये त्यानं 3 वाघांची शिकार केल्याची कबुली दिली होती। त्यानंतर त्याची रवानगी भंडारा कारागृहात करण्यात आली, मात्र न्यायालयात नेताना लघुशंकेचं कारण देत त्यानं पळ काढला। त्याला शोधण्यासाठी पोलिसांनी 5 राज्यात शोध मोहीम राबवली। अखेर भंडारा पोलिसांनी त्याला उत्तर प्रदेशातील लखीमपूर खैर गावातून अटक केली। महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या वतीनं येणाऱ्या बाया कर्वे पुरस्कार सुवर्णा गोखले यांना प्रदान करण्यात आला। सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला असून डॉ. रेणू दांडेकर यांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण करण्यात आलं। महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या आवारात हा पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला। यावेळी संस्थेच्या अध्यक्षा स्मिता घैसास आणि संस्थेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते। आजकाल लग्न म्हटलं की मोठमोठा गाजावाजा आणि भरमसाठ खर्च, मात्र जळगावातील रेहदासानी परिवारांना सर्वांसमोर उत्तम आदर्श घालून दिला आहे। त्यांनी आपल्या मुलाचं लग्न हे अगदी साध्या पद्धतीनं तर केलंच, पण त्याचबरोबर त्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात दर महिन्याच्या एका दिवशी अन्नदान करण्याचा संकल्प हाती घेतला। या होत्या राज्यातल्या बातम्या। आता बघूया देश विदेशातल्या महत्त्वाच्या बातम्या झटपट।
जनधन योजनेअंतर्गत खाते असलेल्या खातेदारांना आता अकाउंटमधून महिन्याला 10,000 रुपये काढता येतील अशी माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं दिली आहे. मात्र ही वाढीव रक्कम केवायसी पूर्ण असलेल्या खातेदारांनाच काढता येणार आहे. केवायसी पूर्ण नसलेल्या खातेदारांना महिन्याकाठी फक्त 5,000 रुपये काढता येणार आहेत. दरम्यान खातेधारकाला यापेक्षा जास्त रक्कम काढायची असल्यास त्याची निकड बघूनच त्याला अतिरिक्त रक्कम काढून दिली जाईल असं रिझर्व्ह बँकेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. जनधन खात्यात 65,000 कोटी रुपये जमा झालेत. जनधन योजनेअंतर्गत खात्यात अधिक धनराशी जमा झालेल्या राज्यामध्ये उत्तर प्रदेश आघाडीवर आहे. उत्तर प्रदेशमधील खात्यामध्ये 10,670 कोटी रुपये जमा झालेत. देशातल्या आणखी 15 जातींच्या ओबीसीमध्ये समावेश करण्यात आला. यात महाराष्ट्र आणि जम्मू काश्मीरमधल्या काही जातींना स्थान देण्यात आलंय. केंद्रीय मंत्रिमंडळानं या प्रस्तावाला मंजुरी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता या दोन्ही राज्यांमध्ये समावेश करण्यात आलेल्या जातींना ओबीसीचा लाभ मिळणार आहे. त्याचवेळी पाकव्याप्त काश्मीरमधल्या निर्वासितांकरता केंद्र सरकारनं 2,000 कोटींचं आर्थिक सहाय्य मंजूर केलं आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये 36,000हून जास्त कुटुंब विस्थापित झाली आहेत. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचं ट्विटर अकाउंट हॅक करण्यात आलं आहे. अज्ञात व्यक्तीकडून राहुल गांधी यांचं ट्विटर अकाउंट हॅक झालंय. अकाउंट हॅक केल्यानंतर हॅकर्सनं राहुल गांधींच्या ट्विटरवरून आक्षेपार्ह ट्विट करण्यास सुरुवात केली आहे. हे ट्विट्स अत्यंत खालच्या भाषेत करण्यात आलेले आहेत. त्यानंतर काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी या प्रकरणाचा निषेध व्यक्त केला. राहुल गांधींनी 2012 मध्ये ट्विटर अकाउंट उघडलं होतं. राहुल गांधींचं शेवटचं ट्विट बुधवारी दुपारी 2 वाजता करण्यात आलं. त्यांनी नागरोटामधील शहिदांसंदर्भात शेवटचं ट्विट केलं होतं आणि त्यानंतर त्यांचं अकाउंट हॅक करण्यात आलं. काश्मीर खोऱ्यात सुमारे 4.5 महिन्यांहून अधिक काळ बंद असलेली रेल्वे सेवा पुन्हा सुरू केली जाणार आहे. त्याची चाचपणी म्हणून बनिहाल ते श्रीनगरची रेल्वे चालवली गेली. त्यामुळे आता एका आठवड्याच्या आत बनिहाल ते बारामुल्ला अशी रेल्वे सेवा पुन्हा सुरू केली जाईल. दहशतवादी बुरहान वानी याची चकमकीत 8 जुलैला हत्या झाली होती. त्यानंतर काश्मीरची रेल्वे सेवा खंडित झाली होती. काश्मीरमध्ये बनिहाल ते बारामुल्ला असा 137 किलोमीटर लांबीचा रेल्वे मार्ग आहे. या मार्गावर दर दिवशी सुमारे 30 ट्रेन्सद्वारे 25,000 ते 30,000 प्रवासी प्रवास करतात. तरी तुकड्या आणि आयसिसच्या दहशतवादांमध्ये जोरदार धुमश्चक्री सुरू आहे. त्यामुळे सामान्य जनजीवनाची पूर्ती वाताहत झाली आहे. स्थानिकांना अन्न, पाणी, वीज आणि इतर जीवनावश्यक गोष्टी मिळणं दुर्लभ झालंय. सुमारे 6 आठवड्यांपासून जास्त दिवस ही धुमश्चक्री सुरू आहे. नोबेल पुरस्कार विजेते येमेनचे साहित्यिक तावकुल करमान आणि इराणचे मानवाधिकार चळवळीचे कार्यकर्ते वकील शिरीन आबिदी यांनी जॉर्डनमधल्या झटारी इथल्या विस्थापितांच्या शिबिराला भेट दिली. सिरियातल्या विस्थापितांच्या समस्येकडे लक्ष वेधणं हा त्यांच्या भेटीचा उद्देश होता. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेनं उत्तर कोरियावर नवे निर्बंध लादले आहेत. सप्टेंबरमध्ये उत्तर कोरियानं केलेल्या अण्वस्त्र चाचणीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा परिषदेनं हे पाऊल उचललं आहे. सुरक्षा परिषदेच्या सर्व 15 सदस्यांनी एकसंमतीनं हा निर्णय घेतला आहे. मराठी व्यावसायिक नाट्य निर्माता संघामध्ये गेल्या काही दिवसांपासून वादाचे नगारे वाजू लागले आहेत. प्रसाद कांबळीची अध्यक्षपदी निवड झाली आहे. मात्र ही निवड बेकायदेशीर असल्याचं सांगत माजी अध्यक्ष प्रशांत दामले आणि त्यांच्या सोबतच्या काही निर्मात्यांनी कांबळींच्या निवडीला आक्षेप घेतलाय. त्यामुळे हे प्रकरण आता धर्मादाय आयुक्तांकडे गेलंय. प्रसाद कांबळींनी पहिल्यांदा अधिकृतपणे नाट्य निर्माता संघाचा सभासद व्हावं आणि नंतरच नियमाप्रमाणे अध्यक्षपद स्वीकारावं अशी भूमिका प्रशांत दामलेंनी केलेली आहे. याला प्रसाद कांबळींनी आक्षेप घेतलाय. मुंबईतील रस्त्यांवर जॉन अब्राहमची धूम, सोनाक्षी सिन्हाचा ग्लॅमरस अवतार आणि क्यूट अँड शाय खलनायक ताहिर राजच्या चेहऱ्यावरील आनंद हेच सांगतोय की हे तिन्ही स्टार्स फोर्स 2ला मिळालेल्या सक्सेसनं आनंदी झाले आहेत. जॉनच्या सिनेमाला नोटबंदीचा थोडा फटका जरी बसला असला तरी रसिकांकडून मिळणाऱ्या पॉझिटिव्ह फीडबॅकनं जॉन भलताच खुश आहे. फोर्स 2नं आतापर्यंत 50 कोटींचा व्यवसाय केलेला आहे. सिनेमाच्या निर्मात्यांना सिनेमाचा बिझनेस अजून वाढेल अशी आशा आहे. जॉननं तर या पार्टीत फोर्स 3चीही अनाउन्समेंट केली. टीम इंडियाचा डॅशिंग ऑलराऊंडर क्रिकेटपटू युवराज सिंग लग्नाच्या बेडीत अडकला. युवराज आणि ब्रिटिश अभिनेत्री हेझल कीच यांचा विवाह सोहळा चंदीगडपासून 40 किलोमीटरवर असलेल्या फतेहगड साहिब गुरुद्वारात संपन्न झाला. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.